नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला एकदम वेगळी अगदी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर वेगळी म्हणजे पहा, आम्ही आता गेलो होतो अयोध्याला. अयोध्या म्हणजे रामाचे अयोध्या राम मंदिर आहे ना तिकडे. तर तिकडे मला ही भाजी अशी आलू मटरची भाजी खायला भेटली. आवडली मला ती अप्रतिम. तर मी तिथे सगळं म्हणजे केलेलं चौकशी तिथे त्या हॉटेलमध्ये आणि तिथून मी शिकवून आलेली आहे. तर ही एवढी जबरदस्त लागते ना आलू मटरची भाजी. तर तुम्ही पहा कशा पद्धतीने हिला लसूण कांदा काहीच वापरणार नाही. अयोध्याची ही आलू मटरची भाजी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मी छोटे छोटे घेतलेले आहेत बटाटे. पहा, हे छोटे सोलून घेते संपूर्ण बटाटे. कच्चेच सोलायचे, उकडायचे नाही. हे असेच सोलायचे. छोटे घ्यायचे. आता हे छोटेच घेतलेले मी, एवढेच असतात. तर असे छोटे घेतलेले आहेत. आणि हे सगळे मी सोलून घेते आता पूर्ण बटाटे सोलायचे आहे ना ते त्यांनी. तर सर्व असे बटाटे सोलून अगदी अप्रतिम लागते ही भाजी आणि सहज होणारी, सोपी, खूप टेस्टी. ती लोक असे कटोरीमध्ये देतात आणि ती मग त्याच्याबरोबर पुरी खायला. आणि ती भाजी अगदी मस्त लागते, एकदम छान. तर तुम्ही पहा ही अयोध्याची आलू मटरची भाजी कशी होती आणि कशा पद्धतीने करतात. बिलकुल लसूण कांदा काहीच नाही वापरणार, अशीच बनवणार आहे. तर पहा, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला तर कळेल. छोटा व्हिडिओ आहे, मोठा नाही जास्त. तर आता मी संपूर्ण हे सोलून घेते आधी. हे पहा, सोललेले आहे संपूर्ण. आता ह्याला काय करायचं, पाण्यात टाकायचं आणि ह्याला असं टोचा मारून घ्यायचं. सर्व बटाट्याला टोचा मारून. मी अगदी उभं राहून पाहिलेली आहे ही भाजी कशी बनवतात, काय सामग्री वापरतात त्याला, काय नाही, संपूर्ण पाहिली. आणि आम्ही बऱ्याच वेळा घरामध्ये केली पण आहे. आवडली सर्वांना, म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. तर हे पहा, तर ही अशी सगळ्या बटाट्यांना मी टोचा मारून घेणार आहे. पहा, अगदी कमी सामग्री तुम्ही भातावर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, फुलक्याबरोबर, कशाबरोबर खाऊ शकता, पुरीबरोबर, कशाबरोबर खाऊ, अगदी छान लागते, मस्त. आणि कमी सामग्रीत उत्तम भाजी म्हणतात ना तशी आपण करतो अशी भाजी. पण वेगळा मसाला आहे त्याला. तुम्ही मसाला पण पहा, वेगळा आहे जरा, आपल्या पद्धतीचा नाही आहे मसाला. थोडा फरक आहे, थोडा म्हणजे बऱ्यापैकी फरक आहे. तर व्हिडिओ पहा तुम्ही, तुम्हाला कळेल पुढे. अगदी सोपी भाजी आहे. तर इथे बघा मटर पण घेतलेले आहेत. मटर म्हणजे वाटाणे. माझ्याकडे थोडेसे त्याला कोंब पण आलेले आहेत. तर त्यांच्याकडे नव्हते आले, पण इथे आले तरी चालतात. कोंब आले तर चांगलेच असतात ना. थोडे मटरला कोंब आलेले आहेत पहा, तर चालतात ते. तर हे तिकडे नव्हते त्यांच्याकडे कोंब आलेले, असेच हिरवे मटर. इथे बघा बडीशेप घेतलेली एक चमचावरून, आणि दगडफूल, काळे मिरं, लवंग आणि काय घेतले, हिंग. हे 2-3 वस्तू घ्यायच्या आणि हे भाजायचं जरासं. थोडं थोडं घेतलेलं बघा. जिरं घेतलेलं आहे आणि हे भाजून घ्यायचं जरासं. हिंग पण भाजायचा. हे बघा, हिंगाचा मोठा खडा आहे, मी फोडून घेणार आहे, अजून तुकडा करणार आहे त्याचा. एवढा मोठा नाही घालायचा, कारण आपल्याला थोडीच करायची ना, जास्त नाही करायची. तर हिंग घालतातच ती लोकं बरं का, लक्ष द्या. आता हे बघा, तो मसाला भाजलेला आहे तिकडे. कोथिंबीर, कढीपत्ता भरपूर सारा, मिरच्या पण भरपूर साऱ्या, हिरव्या मिरच्या घालायच्या भरपूर साऱ्या. आणि धणे अख्खे होते त्यांच्याकडे. तर माझ्याकडे नाही म्हणून मी पावडर घेते धण्याची. तेव्हा पावडर धण्याची आहे. तुम्ही अख्खे धणे असले ना, चांगले मूठभर धणे घ्यायचे आणि ते भाजायचे. तर मी पावडर घेतलेली आहे, धणे पावडर. आता हे सर्व मिक्सरमध्ये घालते आणि वाटून घेते. पाणी टाकून वाटून घ्यायचं छान. याच्यात हळद नंतर टाकणार आहे मी, हळद पण आहे त्याला. ते बघा, हे छान वाटून झालेलं आहे. तर हे बाजूला ठेवते. एकदमही बारीक नाही करायचं, असं थोडंसं जाडसरच ठेवायचं. आता इथे कढई ठेवलेली आहे. कढईत जरा जास्त तेल टाकायचं पहा, बऱ्यापैकी. नंतर आपल्याला काढायचे ते तेल. तर हे बटाटे आहेत ना टोचा मारलेले, सर्व बटाटे मी फ्राय करून घेणार आहे. अगदी सोप्या पद्धतीत होती भाजी ही, अगदी नकळत होऊन जाती, पण टेस्टी फार लागते. अयोध्येची भाजी, रामनगरी आहे ना रामाची, रामाचा जन्मभूमी, तिथली भाजी आहे ही.
हे बघा, एकदा परत एकदा हलवते, उलटी पालटी करते, परत झाकण ठेवते. जरासं तांबूस रंग आला पाहिजे त्याला. हे बघा, आता बऱ्यापैकी तांबूस रंग आला. माझ्याकडे बघा हळदीचा आहे मसालाच काढला मी ना बरण्यांमधून, तर तो चमचा भरलेला होता हळदीचा, तो तेवढाच टाकलेला आहे. तुम्ही अर्धा चमचा हळद टाकू शकता ह्याला. हे आता बऱ्यापैकी फ्राय झालेले आहेत. अशाच तऱ्हेने फ्राय करायचे. आता मी हे काढून घेणार आहे आणि तेल पण काढणार आहे. जरा थोडंसं होऊन देते अजून. उलटं केलं ना जरा पलटी बाजू आहे ना ती पण थोडीशी होऊन द्यायची. आणि हे सगळं आतमध्ये टोचा मारल्यामुळे आतपर्यंत त्याचा सर्व काही जाईल. आपण मसाला घातला तो पण आतपर्यंत जाईल. ते सर्व काढलं. आता तेल पण काढते मी. तेल पण काढलेलं आहे पहा. आता ह्याच्यात मला फोडणी द्यायची. ह्याच कढईत मोहरी टाकली अर्धा चमचा, जिरं पण अर्धा चमचा टाकलेलं आहे. छान फुलून द्यायचं ह्याला. आणि तो मसाला केलेला वाटलेला आहे ना तो टाकून द्यायचा डायरेक्ट. याला ना कोथिंबीर घालायची ना कढीपत्ता नाही काय. आता सगळं वाटणात घातलेलं आहे आपण ना. मग तो मसाला म्हणजे मसाला टाकायचा आणि तो परतून घ्यायचा. हे जरा वाजू दे अजून थोडंसं. वाजलं नाही बरोबर. तो मसाला दिला टाकून. जेवढा होता तेवढा सगळं टाकलेलं आहे. मसाला फार कमी पहा, किती कमीसा मसाला आहे थोडासा, पण त्याचा ग्रेव्ही मस्त बनते. खूप छान ग्रेव्ही बनते त्याची. आणि वाटाणे पण टाकून दिलेले आहे मी. तर ह्याला जरा मिक्स करायचं. आणि ह्याच्यात आता गरम पाणी ओतायचे आपल्याला. आपला बटाटा जवळजवळ 50% तर शिजलेलंच आहे. आणि वाटाणे काय लगेच शिजतं. मीठ टाकायचं त्याला चवीनुसार. मस्त हलवून घ्यायचं एकदा मीठ टाकून. आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी बाजूला. गरम पाणी ओतायचं त्याच्यात. थंड पाणी ओतायचं नाही. हे बघा गरम पाणी ओतलेलं आहे. मस्त हलवून घ्यायची. तुम्हाला वाटेल किती पातळ दिसते, पण ते थोड्या वेळात पातळ नाही, घट्टच होणार ते जरा. मग तुम्हाला किती हवी तेवढी करायची मात्र. आणि आता झाकण ठेवायचं. 2-3 मिनटं झाकून ठेवते. आणि मग पहा 2-3 मिनटात ही झालेली आहे भाजी. आता वाटाणा शिजले का किती छान दिसतोय रंग पहा. वेगळा रंग छान वाटतोय. हा वाटाणा शिजलेला आहे. बटाटे पण आपले शिजलेले आहेत. आता मी काढून दाखवते तुम्हाला. खूप छान भाजी लगेचच्या लगेच होती, पटकनी झटपट होणारी, खूप टेस्टी लागती. नक्की करून पहा एकदा या पद्धतीने. अयोध्येची भाजी, रामनगरीची सीताच्या तिथली भाजी, खूप छान. तिकडे ना ती कटोरीमध्ये आणि ती पुरी देतात खायला, खूप छान वाटतं ती. कटोरीची भाजी आणि ती पुरी प्लेटमध्ये देतात. खा मग. अशी मस्त भूक लागते तर ताव मारतो मस्त तिथं गेल्यावर. पहा किती सुंदर कलर आलेला आहे, किती छान दिसते का नाही. आता तुम्हाला मसाल्याविषयी सांगते. बऱ्याच मैत्रिणींचा फोन येतात मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे. स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत. आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला दळत नाही चक्कीत. आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत. हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत. भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. तर मैत्रिणींनो मसाले तर घ्याच. वरती स्क्रीनवर नंबर मी दिलेला आहे पहा. आणि माझी कशी झाली ही अयोध्येची भाजी ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा.